मित्रांनो एंट्री झालेली प्लेनची. खूपच सुंदर. वाह क्या बात है. भारतीय तिरंगा लहराता हुआ. आर्यन ठाकरे याला बाईकचं खूप वेळ आहे. माझ्या बाईकची इन्फॉर्मेशन माझ्याकडून घेत होता आणि तो अतिशय सुंदर झाला. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. आपण आज 23 तारीख आहे. एअर शो बघण्यासाठी आपण काल पण आलो होतो आणि आज आपलं रीतसर आपण तिकीट बुक करून आलेलो आहोत. माझं आणि शीतलचं दोघांचं 600 रुपये खर्च करून 4 नंबरच्या गेटमध्ये आपण तिकीट बुक केलेलं आहे. तर आपण इथून आता मध्ये एंट्री घेतो आहे. आणि तिकीट बुक करण्यामागचा उद्देश माझा असा होता की प्रॉपर ठिकाणी बसून जर आपल्याला व्हिडिओ शूट करता आला आणि तुमच्यापर्यंत तुम्ही घरात बसून तो व्हिडिओ जर एन्जॉय करू शकले, एअर शो जर एन्जॉय करू शकले, तर आपले पैसे वसूल झाले असं समजेल मी. याच्यासाठी आपण तिकीटं बुक केले होते. काल पण मी फ्रीमध्ये एअर शो बघितला. पण माझा आजचा तिकीटं काढण्यामागचा उद्देश वेगळा होता. तो जर सफल झाला तर चांगलाच आहे. चला आता घेऊया मध्ये एंट्री. पार्किंग एरियात आपली गाडी लावलेली आहे. समोर गर्दी बरीच होते. आता 4 नंबर गेटला जाऊया. मागे आपण पार्किंगला गाडी लावलेली आहे. इथं गेट नंबर 4 लेफ्ट हँड साईड आपल्याला इकडं जायचं आहे. आणि काल मी जागा दाखवली होती मोठ्या स्क्रीनची, तेच गेट नंबर 4 आहे. थोडं लवकर आल्याचा बेनिफिट तरी होईल. थोडं पुढे बसता येईल आपल्याला. धुकं जास्त असल्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही. गंगापूर डॅमचा व्ह्यू. चला आता कुठेतरी जाऊन सेटल होऊ. आतमध्ये तर खूपच गर्दी आहे. मित्रांनो आपण 4 नंबर गेटवर आलेलो आहे. बऱ्याच जागा रिकामी आहे. काल मी म्हटल्याप्रमाणे इथं समोर स्क्रीन आहे आणि एकदम भारी लोकेशनला आपल्याला जागा मिळालेली आहे. काल आपण तिकडं समोर होतो. तर आता पुढे जाऊ, बघू चांगलं जागा कुठे आहे. मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं ना आज एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी होतील कालच्यापेक्षा. ते बाय पाण्यामध्ये अपना तिरंगा लहराता हुआ. क्या बात आहे. बोटी उतरवलं आहे पाण्यामध्ये. छान वाटतंय बघायला. तर आपण काही सावल्यांची ठिकाणं केलेली आहेत. तिथे जाऊन तुम्ही थोडा बसू शकता. ओके. त्याचबरोबर जर कोणाला चक्कर खूपच सुंदर. असेल तर ताबडतोब भारत माता की हेलिकॉप्टरची एंट्री झालेली आहे. आर्मीचा बँड चालू झालाय मित्रांनो. समोर आहे. वाह क्या बात है. भारतीय तिरंगा लहराता हुआ. स्पीड बोट. आता जास्त घालू नये मित्रांनो. एक नंबर डोक्यावर गेला. मित्रांनो एंट्री झालेली प्लेनची. परत पॅटर्न बनवला वेगळा त्यांनी.
यावर्षी थोडंसं वेगळं परफॉर्म करता येते. काल वेगळे परफॉर्म करत होते. परत खाली येतील बरं का. आता खाली आले परत. डिवाइड झाले बघ ते सगळे. ओ जबरदस्त. दिसले का? हे बघ इकडून समोर 2 आले बघ. इकडून 2 आले. वा वा वा. इकडून आलं ना समोरून येईल बघ. आता बघा इकडून पण एक आलं बघ. शीतल तिकडे गेलं. हा मित्रांनो मस्त आपला तिरंगाचा एकदम सीन क्रिएट करत 5 फायटर जेट चालले. त्यांना एक क्रॉस झाला. अरे वा क्या वाद. आले बघ समोरून. एक उलट आहे. मधलं उलट आहे. क्या बात है. वाव. वरती 4 बघितले का? सूर्याजवळ बघ. खाली येतील बघ. आता परत खाली येत आहेत. सूर्याच्या जवळ बघ. राईट हँड साईडला. हा 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 हा. एकदम जवळून जातील आता. बघताय का शीतल?
आकाशात सुंदर असं आर्ट बनवलेलं आहे. जबरदस्त, क्या बात आहे. जबरदस्त. मित्रांनो समोर बघा, सुंदर असे पॅटर्न तयार करत स्पीड झाले आता. जबरदस्त. वाव. मित्रांनो 9/9 जेट आपल्या समोर दिसतं आपल्याला. वाह. मित्रांनो आपण निघतच होतो शोमधून. आपल्याला इथे काही आणि दादा तुझं नाव काय? आर्यन ठाकरे. याला बाईकचं खूप वेळ आहे. माझ्या बाईकची इन्फॉर्मेशन माझ्याकडून घेत होता आणि तो अतिशय सुंदर झाला. आणि जमलं तर टी व्हीवर बघा उद्या. चलो निघूया आता. बाय. मित्रांनो 23 तारखेचा एअर शो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.